नमस्कार मंडळी. आज आम्ही निघालोय बाळूमामांच्या पवित्र मंदिराकडे लिंगनूरला. मी आणि माझा नवरा गाडीवरून मस्त प्रवासाला निघालो आहे. रस्त्यातलं हे हिरवंगार वातावरण, दोन्ही बाजूंना बागा, शेती आणि थंडगार वारा, खरंच मनाला वेगळाच आनंद होत आहे. पावसामुळे सगळीकडे निसर्ग अगदी खुलून आला आहे. हा प्रवास फक्त मंदिराकडे जाण्याचा नाही, तर या सुंदर निसर्गाचा आनंद घेण्याचाही आहे. अशा वातावरणात गाडी चालवत जाण्याची मजाच काही वेगळी असते. म्हणून हा सुंदर क्षण तुमच्यासोबत शेअर करावासं असं वाटलं. चला तर मग आता थेट जाऊया बाळूमामांच्या दर्शनासाठी. मला तर हा निसर्ग बघून अगदी गाणंच म्हणू असं वाटत आहे. हा धुंदगार वारा, हा कोवळा शहारा. मंडळी, आता थोडंच अंतर बाकी आहे आणि समोर बघा बाळूमामांचं मंदिर दिसायलाही सुरुवात झाली आहे. मनात एक वेगळाच आनंद आणि भक्तीची भावना निर्माण झालेली आहे. इतका सुंदर प्रवास करून आता अखेर दर्शनाची वेळ आली आहे. चला तर आता गाडी पार्क करून मंदिरात प्रवेश करूया आणि बाळूमामांचे मनःपूर्वक दर्शन घेऊया. जय बाळूमामा. आता आम्ही आलो आहोत बाळूमामांच्या मंदिरामध्ये. किती सुंदर बाळूमामांचं मंदिर दिसतंय ते पहा. मंडळी, मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ बघा, दोन्ही बाजूंना बाळूमामांच्या मेंढ्यांचे सुंदर प्रतीक ठेवलेले आहेत. या मेंढ्या बाळूमामांच्या धनगर परंपरेचं आणि त्यांच्या साध्या सेवाभावी जीवनाचं प्रतीक मानल्या जातात. आता भक्तिभावाने घंटा वाजवली आणि सर्वप्रथम कासवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर बाळूमामांच्या पवित्र चरणी नतमस्तक होऊन मनापासून दर्शन घेतलं. बाळूमामांच्या चरणी सर्वांच्या सुखासमृद्धीसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. बाळूमामांचं मनापासून दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिराला प्रदक्षिणा घातली. आता तुम्हालाही या सुंदर मंदिराचा परिसर दाखवते. मंदिराचं आतील बांधकाम, स्वच्छता आणि शांत वातावरण मनाला अगदी प्रसन्न करून टाकतं. बाहेरचा परिसरही तितकाच सुंदर आणि निसर्गरम्य आहे. सगळीकडे स्वच्छता, हिरवळ आणि भक्तिमय वातावरण असल्यामुळे ना, इथे आल्यावर मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. जर तुम्ही अजूनही या ठिकाणी आला नसाल ना, तर एकदा नक्की भेट द्या. बाळूमामांच्या कृपेचा आणि या सुंदर वातावरणाचा अनुभव नक्की घ्या. जय बाळूमामा. मंडळी, बाळूमामांच्या मंदिरात भाविकांसाठी महाप्रसादाचीही उत्तम व्यवस्था केलेली आहे. विशेष म्हणजे इथे आमोशाला महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. तसेच रविवारी इथे भाविकांची खूप मोठी गर्दी असते. दूरवरून हजारो भक्त बाळूमामांसाठी दर्शनासाठी येतात. जर तुम्ही इथे येण्याचा विचार करत असाल तर अमावस्या किंवा रविवारचा दिवस नक्की निवडू शकता. भक्तिमय वातावरण, महाप्रसाद आणि बाळूमामांचे दर्शन हा अनुभव खरोखर अविस्मरणीय असतो. आता घरी निघायची वेळ झालेली होती. रस्त्यात पाण्याने भरलेला सुंदर असा कॅनॉल पाहायला मिळाला. पुढे मात्र रस्त्यावर खड्डे आणि त्यात साचलेले पाणी होतं. खरं तर रस्ता कुठे आणि खड्डा कुठे हेच कळत नव्हतं. म्हणजे त्याचं असं झालं, खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे. तरीही सावधपणे मार्ग काढत आम्ही सुखरूप घरी पोचलो. असा गेला आजचा आमचं बाळूमामाचं मंदिरातला दिवस आणि हा सुंदर प्रवास. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत बाय बाय. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.